आहेत उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। दागाव प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इथून पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील। चला गोलंदाजाचं नाव चला आणि स्पीडअप करायचंय प्लीज विनंती करतोय। चला गेम ऑन इथून होताना पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज आहे, सलामीची जोडी दाखल झाल्या। विशाल इथून पाहिले गेले तर हरक्यातनं एक धाव पूर्ण केली जाते। शुभारंभ शुभ प्रारंभ इथून पाहायला मिळाले। टीम बाय 11 गावदेवी सांगुर्ली टीमची एक धाव फलकावर लागताना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल। एका साईडला पाहिलं तर राहुल सुनील भगत तुम्हाला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला पाहिले तर विशाल आहे। अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजल भगत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। तर गोलंदाजी मार्कवर पाहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं जातोय, ज्याच्या माध्यमातून एक धाव खर्च केल्या। चला थोडा फास्ट केल्याचं प्लीज विनंती आहे, कारण की टाइमावर मॅचेस देखील कव्हर करायचे आहेत, कारण की उद्याचा फार महत्वाचा दिवस आहे। यावेळेसला वेगवान बॉल लावली, अपील या ठिकाणी केला जातोय, परंतु पहा अपील फिटवली जाते। अगदी आत्मविश्वास जास्त आणि उत्साह कमी पाहायला मिळाला। इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळालं। एक धाव फलकावर लागताना जरूर तुम्ही पाहता। इथून विचार केलं तर धावा येणं पहिल्या षटकामध्ये फार महत्वाचं आहे, कारण की पॉवर प्लेचा पहिला षटक आहे आणि त्याच्यामध्ये धावा येणं हे गरजेचं आहे। वेगवान बॉल होता, परंतु आता इथून नोचा कॉल पंचांनी दिलाय। नो बॉल इज कॉल दिलाय। एक धाव कंप्लीट केले, 1+1 अशी मिळतील। 2 धावांनी 2च्या मैदानी टीमची धावसंख्या पाहिली आहे, तर 3 धावा धावफलकावर नक्कीच लागल्या जाईल। पायी 11 गावदेवी सांगुर्ली संघाच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर प्रथम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते। फ्रीटचा हा बॉल आहे आणि फ्रीटचा फायदा आता इथून फलंदाज उचलेल का हे देखील पाहिलं जाईल। विशाल ऑन स्ट्राइक फलंदाज तुम्ही पाहताय। फुल टॉस होता, फटका यावेळेसला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे तैनात। दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, थ्रो खराब पाहायला मिळाला। 2 धावा कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न असेल का, परंतु अंतिम क्षणाला इथून नाकारला गेला आणि पाहिलं गेलं तर इथून 2 धावा मिळतील। 2च्या मैदानी टीमची धावसंख्या पाहिली तर 5 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळेल। नो बॉल या गोलंदाजानं टाकलं होतं, फ्रीट होतं, त्याच्यावर चांगला फटका इथून पाहायला मिळाला नाहीये बॅटरच्या माध्यमातून। यस आणि जे डगआउट आहे तिथे 4 ठेवले गेले। जर 4 संपला तर आपण आयोजकांशी संपर्क साधा, तिथे नवीन 4 पोहोचवला जाईल पाहण्यासाठी। सर्वांना विनंती असेल, जर संपला असेल तर आपण संपर्क साधायचा आहे। साऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं नो बॉल टाकला, त्यानंतर कमबॅक चांगला राहिला या गोलंदाजाचा। 5 धावफलकावर अद्यापर्यंत तुम्ही पाहताय। पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिलीच मॅच झाली होती, त्यामध्ये 80 धावा तुम्हाला पाहायला मिळाला। मिस टायमिंग आहे, परंतु या वेळेसला 5 स्लिपला गलीच्या रिचन मध्ये खेचलाय बॉलला। बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि इथून या इनिंग मधला आलाय पहिला चौकार। आणि चौकाराच्या मैदानी टीमची धावसंख्या पाहिली तर 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या। 9 धावा धावफलकावर लागल्या। थोडंसं इथून चांगली धावसंख्या येताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये, परंतु इथून स्ट्रेट केला, इनसाइड आउटला खेचलाय फटका। गॅप पोटी आहे त्या ठिकाणी, 2 क्षेत्ररक्षक धावतात, परंतु बॉल चाललाय पुन्हा एकदा 4 धावांसाठी आणि इथून चौकार येताना पाहायला मिळतोय।
तर आमचे आदरणीय मान्यवर किरणजी गायकर त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. चला किरणजी गायकर विनंती असेल आपण यायचं आहे मंचावर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. सर्वांचं इथून सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या पाहिली तर अंतिम 2 बॉलवर 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि टोटल धाबा पाहिल्या तर जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवर. बिनबाद तुम्ही पाहताय भाई 11 गावदेवी सांगुर्ली संघाची धावसंख्या. सुरुवात चांगलं पाहायला मिळाल्या. गोलंदाजाने देखील सुरुवात चांगली केली होती परंतु नो बॉल टाकला. तिथून अंतिम 2 बॉलवर चौकार पाहायला मिळाल्या. इथून षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. विचार केला तर कर्णाला एंड कडून आणि गोलंदाज अंकित वासेकर तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर पाटले गेले तर व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. डावकुयाचे गोलंदाज आहे. कमालीची केली राहिली या सीझन मध्ये परंतु आज पाहूया कशा पद्धतीने पाहिल्या गेलं तर केली करतात. चिरोपा फायटर्स वडवली या संघासाठी. चला स्पीडअप करायचं प्लीज विनंती असेल. बॉलर तयार अंकित वाजेकर. डावकुऱ्याचा गोलंदाज आहे आणि या समोर देखील डावकुऱ्याचा फलंदाज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. या प्लेसला मारण्याचा प्रयत्न होता परंतु पहा इथून थोडासा कट केला बॉलला कारण की नॅचरल स्पिन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा या गोलंदाजानं नक्कीच उचललाय. डॉट बॉल इथून येताना देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर विजयजी गवंडी अगदी पाहिल्या गेले तर खंडोबा 11 संघाचे संघ मालक. त्यानंतर स्वप्नीलजी फौजदार अगदी पाहिल्या गेले तर खंडोबा 11 संघाचे संघ मालक. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे प्लीज विनंती आहे. आदरपूर्वक आपला इथे सत्कार केला जाईल. तर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अगदी पाहिले गेले तर वाईट साठी ते रेफर केलाय थर्ड अंपायर कडे आणि ते चेक केलं जाईल. थोड्याच वेळात योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर वाईट बॉल असणार आहे. ऑन फील्ड अंपायर अगदी पाहिले गेले तर वाईट दर्शवताना पाहायला मिळतील आणि वाईटच्या मदतीने 1 धाव इथून मिळेल आणि टीमची धावसंख्या पाहिली गेले तर 14 या धावसंख्येवर लागताना देखील पाहायला मिळतील. विचार केला तर चांगली धावसंख्या. पहिली बॅटिंग करत असताना भाई 11 गावदेवी सांगुर्ली संघाला उभारणं देखील फार महत्त्वाचं असणार आहे कारण की वडवली संघाकडे ताकद आहे त्या धावा चेस करण्याची परंतु आता त्यांना रोकायच्या त्या धावा. अगदी पाईट मध्ये ऐकलं होतं शुभम उद्रे अगदी 60 या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्या माध्यमातून केला जाईल परंतु इथून पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. अगदी स्वप्नीलजी फौजदार मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हार्डलक खंडोबा 11 पलसपे टीम परंतु पुढच्या वर्षी अगदी जोशानं आणि अगदी चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून राहील. या ब्लिसला फटका चांगला आहे. इट्स आउटला पाहिला गेलं तर ऑफसाईडला बॉल उडवलाय. ज्या गतीने बॉल टाकला होता अंकित वाजेकरनं त्याच गतीने मात्र बॉल उडवलाय सीमा पार आणि येतोय अंकित वाजेकरच्या अगेन्स्ट हा षटकार. इथून षटकार पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट पाहिले तर डावकुऱ्या हाताचे फलंदाज आहे आणि इथून ठोकताना पाहायला मिळतं षटकार. या षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 21 धावा. शुभ आकडा मात्र लागला गेला. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरा. या ब्लिसला पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु अलाउन द कार्पेट ऑन साईडला खेचलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॅकअप चांगला मिळालाय. इथून सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली आहे
तर जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. विशालला स्ट्राईक मात्र दिली गेली आणि विशाल ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. सलामीची जोडी अगदी चांगली आहे कारण की कुठल्याही पद्धतीनं रिक्स घेत नाही आहे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि करणं देखील फार गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचा आहे. अंकित वाजेकरच्या अगेन्स्ट एक षटकार आला परंतु तिथून कमबॅक चांगला पाहायला मिळाला. सिंगल या एका धावेवर रोखले दोन्ही फलंदाजांना. परंतु या ब्लिसला धीम्या गतीचा बॉल होता, लवकर ओळखले आणि त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर या ब्लिसला पाड स्लिप पाहायला मिळाले आणि बॉल चालला लॉंग लेग सीमा पार. 4 धाब्यांसाठी चौकार. इथून चौकार येताना पाहायला मिळतोय. पाहिलं गेलं तर या गोलंदाजाचा आता इथून भरपूर समाचार घेतला जातोय कारण की टीमची धावसंख्या पाहिली तर 26 धाव फलकावर लागल्यात. अगदी पाहिलं गेलं तर या फलंदाजानं हॅट्रिक कंप्लीट केली आहे कारण की मागील ओव्हरमध्ये देखील 2 चौकार लगावले होते आणि त्यानंतर अंकित वाजेकरच्या अगेन्स्ट एक चौकार हॅट्रिक कंप्लीट केली. परंतु इथून विकेट पाहायला मिळतं. स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते आणि झेलबाज झाल्यात. पहिला धक्का अगदी पाहिला गेलं तर फलंदाज विशाल यांच्या माध्यमातून लागला जाईल. विशाल इथून बाद होताना पाहायला मिळतील परंतु त्यांच्या जागेवर नवीन बॅटर अगदी तुम्ही पाहताय ज्यानं हा सीझन देखील गाजवला, ज्यांची चांगली बॅटिंग राहिली आहे. षटकार चौकारीची भाषा सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बोलली जात्या. सागर पारधी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी पाहिलं गेलं तर एक चांगला खेळाडू आहे. मॅन फ्रॉम सांगुर्ली आणि सांगुर्ली संघाचं नेतृत्व अद्या इथून करताना पाहायला मिळतील. त्याच्याकडे देखील संपूर्ण टीमची मात्र नजर असणार आहे कारण की सागरच्या खांद्यावर अगदी पाहायला गेलं तर टीमची जबाबदारी आहे. त्यानंतर आमचे अमितजी बोपी त्यांचा देखील नुकताच आगमन झाला. त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये आवाज ऐकायला जरूर मिळणार आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत दागाव प्रीमियर लीग मध्ये. इथून पाहिलं गेलं तर धावा टोटल 26. त्यानंतर बघा आपण पाहताय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ज्या ट्रॉफीज आम्हाला दिलेत ते कैलासवासी पांडुरंग नारायण बोपी यांच्या स्मरणार्थ श्री पांडुरंग एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय आमच्या साक्षातजी दादा बोपी यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज क्षेत्र रक्षकाची जी ट्रॉफी आम्हाला दिली ते साक्षातजी बोपी त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं केलं स्वागत. आला ह्या षटकार. अगदी पाहिलं गेले तर सागर पारधी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि षटकार ठोकलाय. त्यानंतर व्यासपीठावर आपण पाहताय एक पूर्व क्रिकेटर लिजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे आपण पाहू शकाल दीपकजी कोंडिलकर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. आपण पाहू शकाल व्यासपीठावर. त्यांचं आपण स्वागत करूया कोड्यावे. त्यानंतर जयवंतजी ठाकूर यांचं सुद्धा आपण स्वागत करूया ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावर आमचे श्रावणजी पाटील सुद्धा आहेत. वडवली जगनजी पाटील या माचचा आनंद घेत आहेत. लक्ष्मणजी उदरे. त्यानंतर आपण पाहता आमचे किरणजी म्हस्कर असतील. त्यानंतर आमचे प्रकाश दादा चौधरी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. पळसपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य, एक दमदार व्यक्तिमत्व हरीशजी चौधरी. आणि त्यानंतर आपण पाहतोय खंडोबा 11 खंडोबा हॉटेलचे सर्व मालक आमचे स्वप्नील फौजदार. या सर्वांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोलंदाज तुम्ही पाहताय ज्यांना पहिल्या षटक हातलं होतं त्यांना अगदी पाहिलं गेलं तर तिसऱ्या षटकासाठी देखील नियुक्त केलं. साईल असतील गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. समोर पाहिल्या फलंदाज धावखुऱ्या त्याच्या आहेत. चांगली बॅटिंग पहिल्या षटकापासून त्यांची पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या पाहिली तर षटकारानंतर साऊंड पोहोचल्या. या ब्लेसला पाहिला गेलं तर उडवलाय बॉल. पहिलाच बॉल फेस करत असताना ठोकलाय ऑन साइडला. बॉल चाललाय सीमा पार. येतोय साईलच्या अगेन्स्ट. हा पहिला षटकार. षटकार ठोकलाय. सुरुवात पाहायला गेले तर या गोलंदाजाची थोडीशी खराब राहिली आहे परंतु फलंदाजानं भरपूर समाचार या गोलंदाजाचा घेतलाय आणि टीमची धावसंख्या टोटल साऊंड पोहोचल्या 38 या धावसंख्येवर. तुम्ही पाहताय या षटक क्रमांक 3. या ब्लिसला वेगवान बॉल टाकला होता परंतु लेंथ इथून मिस झालेत आणि पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय.
आणि जसं अगदी पाहिले गेले तर तिसरं षटक संपेल तसं आपण 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स न्यायचे आहेत दोन्ही इनिंगसाठी. अगदी पाहिले गेलं जसं 3 षटकं संपतील आपण 12th मॅन लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. इथून पहिल्या वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली जाईल आणि 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल टीम. या ब्लिसला फटका फसलाय त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. बॉल अगदी पाहिले गेले तर स्पर्श देखील झाला होता हाताला परंतु जमिनीला देखील दान झालाय. सिंगल इथून प्राप्त केले आणि या सिंगलच्या मदतीनं स्ट्राईकवर आणलं गेलं सागर पारदीला ज्यानं षटकारानं स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलं होतं. आल्या आल्या पाहिल्या गेलं तर अंकित वाजेकरच्या अगेन्स्ट एक डीप मिड विकेटला षटकार टोकला होता. तोच फलंदाज ऑन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. 1च्या मदतीने टीमची धावसंख्या 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. एका साईडला पाहिले तर बाय 11 गावदेवी सांगुर्ली संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अगदी पाहिलं तर चेरोबा फायटर्स वडवली संघ आहे. एका फाईटला पाहिले तर गोलंदाजाच्या या ब्लिसला पहा फक्त सन्मान द्यायचा होता परंतु केला या ब्लिसला क्लीन बोल्ड. सागर पारदी सारख्या फलंदाजाला इथून केलाय पाय त्रिफलाची एष्ट्या उद्ध्वस्त. धक्का क्रमांक पाहिला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये दिलाय दुसरा. सागर पारदी अगदी पाहिल्या गेल्या तर 40 या धावसंख्येवर दुसरी विकेट्स गमावल्या बाय 11 गावदेवी सांगुर्ली टीमना. गोलंदाज अगदी विचार केला तर 2 बॉलवर थोडेसे मागे होते परंतु कमबॅक पहा काय कमालीचा केलाय. अगदी स्ट्रेट करायचा होता सन्मान द्यायचा होता परंतु अगदी ब्लॉक लाईनचा हा बॉल होता समजलं नाही या सागर पारदीला आणि फर्निचर केलाय डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक बिग विकेट अगदी पाहिल्या गेलं तर सागर पारदी 2 बॉल फेस केले आहेत आणि वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद झाल्यात. टीमची धावसंख्या 2 बाद असताना 40 धावा धावफलकावर लागल्यात परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मयूर गायकर दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. साहिल इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी पाहिल्या गेलं तर 2 षटकं हाताळताना त्याला तुम्ही पाहू शकता. तिसरं षटक प्रगती वातावर आहे आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 40 धावा धावफलकावर आहे. तिथून अजूनही धावा कराव्या लागतील टीमला. या ब्लिसला सन्मान देणं हे गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी पहा बॅटची लीडिंग एज लागली आहे. जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते फलंदाज थेट पावलं आता डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळतील गोल्डन डकचं शिकार. धक्का क्रमांक 3. येस थँक्यू. बघा या भाई 11 गावदेवी सांगोली टीमला SMSN फार्मा बॉईज नांदगाव दुर्वेश ठोकल विशाल चिखलेकर बबलू पारदी प्रणित पारदी आणि चेतन चोरगे यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा येतात या स्पर्धेला आणि या संघाला त्यांचं स्वागत आहे. इथून कमालीची कमबॅक पाहायला मिळाली या गोलंदाजाची. सलग पाहिलं गेलं तर 2 विकेट्स या गोलंदाजानं आपल्या नावावर केल्या आहेत. जरी पहिल्या बॉलवर षटकार ठोकले होतं तिथून कमबॅक चांगलं राहिलं. चला टीम मीटिंग करू नका प्लीज विनंती करतोय. चेरोबा फायटर्स वडवली टीम कारण की टाइम तेवढं नाही आहे. विनंती असेल आपण टीम मीटिंग करू नका. फिल्डिंग लगेच आपण सजवायची आहे. जसं ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेसला तुम्ही करू शकता परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत संदेश चौधरी. अगदी पाहिलं गेलं तर तुरमाळ या गावाचा हा खेळाडू आज पाहिलं गेलं तर बाय 11 गावदेवी सांगोली संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आणि ती 4 व्हीलर काढायची आहे. विनंती असेल व्हाईट कलरची 4 व्हीलर आहे ती I-20 I-10 असेल आय थिंक ती काढायची प्लीज कारण की अगदी पाहायला गेलं ते काच चमकते. I-20 प्लीज काढायची आहे. या ब्लिसला फटका चांगल्या पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय परंतु फिल्डरच्या हातामध्ये. इथून पाहिलं गेलं तर विकेट नंबर अजून एक या गोलंदाजाला 3रा मिळेल. लागोपाठ या गोलंदाजानं झटके दिलायत. गावदेवी अगदी पाहिलं गेलं तर सांगुर्ली टीमला विकेट डाऊन. मोठा विकेट अगदी इथे गमवत असताना भाई 11 गावदेवी सांगुर्ली संघ. अगदी पाहिलं गेलं तर दामिनीची उद्रे या गोलंदाजासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे जमा झाल्या.
विकेट हॅट्रिक देखील या गोलंदाजानं कंप्लीट केल्या. सागर पारदीला पहिल्याच बॉलवर बाद केला. अगदी क्लीन बॉल. त्यानंतर पाहिले गेले तर एक कट आउट पाठची इनसाइड एज लागली. त्यानंतर रेषी रक्षकानं झेल टिपल्या आणि त्यानंतर अगदी पाहिले गेले तर या फलंदाजाला देखील झेद बाद केलाय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 40 धावा कदाचित वाटत होत्या. 60+ या धावा होतील, परंतु गोलंदाजानं इथून ब्रेक लावलाय धावेंवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली साहिलची. अद्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले होते, परंतु कमबॅक इथून चांगला पाहायला मिळाला आहे. न्यू बॅटर सोजवल घरत दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम चिंचवणचे हे खेळाडू आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, परंतु आता इथून विकेट्स वाचून खेळणं हे गरजेचं असणार आहे भाई 11 गावदेवी सांगुर्ली टीमला, कारण की 4 धक्के मिळाले आहेत आणि टीमची धावसंख्या 40. या धावसंख्येवर तुम्ही पाहताय 40वा धाव फलकावर सोजवल घरत ऑन स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय. चांगला खेळाडू आहे. या ब्लिसला सन्मान दिलाय, परंतु फ्लाय स्लिपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा वाचलाय. अगदी पाहिले गेले तर फलंदाज डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट अजून एक गमावली असती, परंतु इथून 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 4 विकेट्स आणि 41. चला ड्रिंक्स आपण मैदानाच्या आतमध्ये न्यायचे आहेत. 12th मॅन इथून पाहिले गेले तर 4 विकेट्स गमावलेत आणि 41. चला यस आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर. सोजवल घरतसाठी बघा पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. प्रथम घरत आणि प्रथम भोपी आणि सौरभ भुईर यांच्याकडून टोटल कॅश प्राइज 1500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रथम भोपी आणि सौरभ भुईर यांच्याकडून चिंचवण. सोजवलसाठी 3 षटकारांसाठी 1500 रुपये. चला आपण व्यासपीठावर सन्मान करूया. त्यानंतर आमचे बघा रुपेश गोरे, एक दमदार व्यक्तिमत्व, एक मराठीचे समालोचक. बरीच वर्ष समालोचन करताना आपण त्यांना पाहिलंय, त्यांच्याकडून आम्ही बरंच काही शिकतोय आणि रुपेशजी गोरे त्यांचा स्वागत करूया. त्यानंतर आमचे वडवलीचे किशोर पाटील, त्यांना सुद्धा विनंती आपण या. चेतन कांबरी, चला आपण सन्मान करूया. मी विनंती करतोय आमचे संघ मालक बघा खंडोबा 11 टीमचे सर्व आणि खंडोबा हॉटेलचे मालक आमचे स्वप्नीलजी फौजदार. आज बरीच वर्ष इयत्ता 5वी पासून आम्ही एकत्र आहोत. या लीग साठी त्यांची इतकी मेहनत राहिली. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला फोन केला. प्रत्येक गोष्टीसाठी मैदानावर येणं, त्यानंतर काही असेल त्या प्रत्येक गोष्टीला अगदी त्यांनी सपोर्ट सुद्धा केलाय. ते आमचे स्वप्नील फौजदार साठी एकदा जोरदार टाळ्या, कारण चांगलं व्यक्तिमत्व, चांगला खेळाडू आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये हॉटेल्स लाईन मध्ये एक अग्रेसर नाव खंडोबा हॉटेल आणि मग खंडोबा 11चे सर्व. त्यानंतर आमचे विजयदादा नाही आहेत गवंडी, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया आल्यानंतर, परंतु स्वप्नील आणि त्यांचा इथे आपण करतोय सन्मान. कॅमेरा आपण इकडे करा बघा, ही गोडक्षणाची चित्र टिपायची आहे. त्यानंतर आमचे रुपेशजी गोरे, एक दमदार व्यक्तिमत्व, एक समालोचक, त्यांचं आपण स्वागत करूया. स्वप्नीलजी फौजदार आणि त्यांचा इथे सन्मान, विशेष सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो आमचे जयवंतजी ठाकूर कुडावे यांचा इथे सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जयवंतजी ठाकूर त्यांचं आपल्याला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. समर्थ लाईव्ह रोशन त्यांची टीम या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल मेहनत घेते. लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या ते पांडुरंग एंटरप्राइजेस आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने या ट्रॉफीज आम्हाला दिल्या ते आमचे साक्षात दादा बोपी. त्यांना विनंती आपण सुद्धा या आपला सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक उद्योग क्षेत्रामध्ये
दमदार व्यक्तिमत्व साक्षातजी भोपी, मग आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये कोणतेही कार्यक्रम असू दे, क्रिकेटची स्पर्धा काही असू द्या, त्यासाठी त्यांचं सहकार्य लाभत असतंय आणि त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ऐकूया आपण गुलशन यांना. बाकी सन्मान आपण या मॅच नंतर करूया. इथून वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. या ब्लिसला फुल टॉस बॉल होता लोवर आणि त्याला कन्वर्ट केलाय 6 धावेंमध्ये. बॉल चाललाय अगदी पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये. येतोय षटकार सुजल भगतच्या बॅट मधना. इथून पाहिलं गेलं तर प्रभावित केलं या फलंदाजानं. सलामीला दाखल झाला होता. 4थ्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टीमची धावसंख्या पाहिली आहे तर 52. 52 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. ऑन बोर्डवर एका साईडला पाहिलं तर चेरोबा फायटर वडवली त्यांच्या अगेन्स्ट बाय 11 गावदेवी सांगोली संघ. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. योग्य त्या लेंथवर ठेवला. तिथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता स्वच्वलचा परंतु नाकारला आणि एक धाव कंप्लीट केली. एका धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 53 धावा धावफलकावर इथून लागताना पाहायला मिळतोय. स्वच्वल घरत ऑन स्ट्राईक. अगदी पाहिलं गेले तर 3 षटकारासाठी 1500 रुपयांचा कॅश प्राइस देखील आहे या फलंदाजाकडे. परंतु इथून पहा गोलंदाजांना कमबॅक चांगलं पाहायला मिळालं. या गोलंदाजाकडून षटकार ठोकलं परंतु लेंथ आणि लाईन मात्र मिस केली नाहीये. त्यानंतर कमबॅक चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या तिथे स्थिर टोटल 53. या धावसंख्येवर 4 गडी बाद 53 धावा धावफलकावर लागल्यात. अगदी बाईट मध्ये शुभम उद्रे नक्कीच म्हणाला होता 60 या धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि तेच करताना पाहायला मिळतात. गोलंदाज यावेळेसला अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु अंतिम क्षणाला कंट्रोल केलं गोलंदाजानं स्वतःला. सिंगल इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 54 धावा धावफलकावर लागल्यात. 54 धावा धावफलकावर लागल्यात. सुजल भगत ऑन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग राहिल्या. 10 बॉल फेस केल्यात आणि 24 धावांचं चांगलं योगदान राहिलंय टीमसाठी. या ब्लिसला चांगला फटका ऑन साईडला केसला. अंकित वासेकर आहे त्या ठिकाणी. थ्रो चांगला पाहायला मिळतोय परंतु थोडासा ओर थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला. एक धाव इथून कंप्लीट झाल्या. सिंगल डबल इथून थोडंसं पाहिलं गेलं तर पुढे वाटचाल करतात परंतु धावा पाहिल्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचेल. टोटल 55 या धावसंख्येवर षटक. त्यानंतर बघा आमची वडवलीची सन्माननीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मारुतीजी पाटील, वसंतजी पाटील आणि सुदामजी पाटील तिघांना विनंती आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. या आपण या इकडे. मारुतीजी पाटील, सुदामजी पाटील आणि वसंतजी पाटील एक चांगले व्यक्तिमत्व आमचे आज माजी सरपंच नांदगाव ग्रामपंचायतचे काशीनाथजी पाटील यांच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आपण त्यांना पाहिलंय. आज आपण पाहताय थोडंसं आपले सर्वांचे लाडके अण्णा काशीनाथजी पाटील यांना आपण पाहत असता परंतु आज फार कमी पाहायला मिळत असतंय कारण थोडेसे आजारी असतात. परंतु त्यांचे सुपुत्र किशोर पाटील असतील, कल्पेश पाटील असतील एक चांगले कामगिरी करताना आपण त्यांना पाहत आहे. त्या सर्वांचं स्वागत करूया. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि टॉस साठी सज्ज व्हायचंय. बघा आदित्य एंटरप्राइजेस आणि त्यांच्या बरोबरीनं आई नंदादेवी 11 नांदगाव संघ. एका बाजूला प्रतीक हुदार तर दुसऱ्या बाजूला आविष्कार पाटील आणि संघ मालक रमेश हुदार, संदीप पाटील आणि त्यानंतर आमचे दिनेशजी बेडेकर आणि आदित्य बेडेकर. अगदी पाहिलं गेलं तर कुणाल मध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवर समोर पाहिलं तर सुजल भगत तुम्ही पाहताय फलंदाजी मार्कवर. टीमची धावसंख्या 55 धावा धावफलकावर लागल्यात. या ब्लिसला फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल खाली अगदी पाहिलं गेलं तर यष्टीरक्षक आहेत आणि धक्का क्रमांक इथून पाहिलं गेलं तर 5वा मात्र लागला जाईल आणि अगदी
सुजल भगत चांगली बॅटिंग करत होता, परंतु इथून परतावा लागेल डगआउट मध्ये. टोटल 55 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल आणि अंतिम षटकामध्ये पाहिलं गेलं तर इथून 60-65 धावांचं टार्गेट तुम्हाला सेट करणं हे फार गरजेचं आहे. पहिली बॅटिंग तुम्ही पाहताय बाई 11 गावदेवी सांगोली संघ. प्रथम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही पाहिला अगदी चेरोबा फायटर्स वडवली टीम करत आहे. चला न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर बघा आपण पाहता आमची रोशनजी हातमोडे त्यांचं इथे आपण स्वागत करूया. एक दमदार व्यक्तिमत्व, चांगले व्यक्तिमत्व रोशनजी हातमोडे त्यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न पहा. आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक भली मोठी स्पर्धा आपण तोरमाळ्याच्या मैदानावर पाहिली होती. ते रोशनजी पाटील त्यांचं आपण रोशनजी हातमोडे त्यांचं आपण स्वागत करूया. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी मिस झालेत. फलंदाज कराफेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. ओव्हर थ्रो इथे पाहायला मिळाल्यात आणि धावा देखील कंप्लीट इथून होताना देखील तुम्ही पाहताय. अगदी बाईकच्या माध्यमातून ही धाव येताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या इथून पुढे वाटचाल करताना देखील पाहायला मिळेल. 57 धावा धावफलकावर नक्कीच लागल्या जातील. टीम बाई 11 गावदेवी सांगोली संघाच्या माध्यमातून अंतिम षटक आहे. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. इथून पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्याच्यावर इथून प्रहार केला जाईल का हे पाहणं फार गरजेचं आहे. या ब्लिसला पहा, ब्लॉकर अगदी सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. परफेक्ट व्हाईट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. शब्द उभे राहिलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. पहिलं सत्र अगदी तुम्ही पाहताय आणि पहिल्या सत्रामध्ये टीमची धावसंख्या टोटल 57 धावा धावफलकावर 5 गडी नक्कीच कमावल्यात. या ब्लिसला इथून बाद झाल्यात फलंदाज. अगदी पाहिलं गेलं तर इथून क्लीन बॉल केला आणि अजून एक धक्का इथून अंतिम षटकामध्ये दिला जातोय. टोटल 6वा गडी इथून बाद झालाय. सहा गडी बाद झाले. टीमची धावसंख्या 57. न्यू बॅटर कुणाल टकले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन फ्रॉम सांगोली. अगदी पाहिलं गेलं तर चांगला खेळाडू आहे, यंगस्टर आहे, गोलंदाजी चांगली करतो, बॅटिंग देखील चांगली करतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळेल, परंतु नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. आई नंदादेवी 11 नांदगाव टीम कॅप्टन अगदी पाहायला गेलं तर प्रतीक उद्दार आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आदित्य इंटरप्राइजेस पलसबे संघ टीम कॅप्टन आविष्कार पाटील. जसं पहिल्या सत्राचा खेळ होईल समाप्त आपण रिपोर्टिंग करायचे टॉस बॉक्स मध्ये. बॉलर सज्ज कुणाल टकले ऑन स्ट्राइक तुम्ही पाहताय. या ब्लिसला थोडंसं पाहिले गेले तर पिच केलाय. बॉल थोडंसं इथून रेफर केला गेलाय व्हाईट साठी. अगदी पाहिले गेले तर थर्ड अंपायर कडे आणि इथून चेक केला जाईल वाईट आहे की नाही. अगदी पाहिले गेले तर डोक्याच्या वरून हा बॉल गेला की नाही ते चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हॅलो, अगदी पाहिले गेले तर 1 बॉल्स असणार आहे. इथून अगदी या गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिले गेले तर बाईकच्या या गोलंदाजांना धावा खर्च केल्यात, अन्यथा कमालची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथून झालाय समाप्त. टीमची धावसंख्या पाहिले गेली तर टोटल ऑन बोर्डवर लागल्या 57 धावा आणि टार्गेट आता इथून करायचं 58चा. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा.
समर्थ लाईव्ह इव्हेंट्स दागाव प्रीमियर लीग जाऊया आपण शेखरजी पाटील सरांकडे. त्यानंतर बघा आमचे डीजे राकेश रोहितजी पाटील कुडावे यांना विनंती आपण व्यासपीठावर आहे. इकडे आमचे निलेश पाटील आहेत वडवलीचे. त्यानंतर आमचे प्रज्योत हुतार नांदगावचे आलेले त्यांना विनंती विलास पाटील असतील. चला या आपण व्यासपीठावर आपलं सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपलीच आहे, 10 गावाची स्पर्धा आहे आणि आपण सर्वांनी इथे व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या, एन्जॉय करा. विश्वाजी इकडे बसायचंय, खेळाडू कक्ष इकडेच बसायचंय. चला टॉस साठी या प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला आविष्कार. चला टॉस करूया आपण. चला टॉस साठी या प्रतीक आविष्कार. चला टॉस करून घ्या. चला आदित्य एंटरप्राइजेस आविष्कार पाटील. चला चेंडू द्या, बॅटिंग टीमला चेंडू द्यायचे चॉईस साठी. चला टॉस साठी विनंती करूया आमची रोशनजी हातमोडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. रोशन दादा हातमोडे त्यांना विनंती असेल, त्यांचं सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचं आपण स्वागत करूया. आमचे चला टॉस करूया. कॅमेरा चला टॉस केला जाईल. हेड अँड टेल टॉस का बॉस. चला टॉस करूया. हेड इज कॉल टेल. बऱ्याच जणांनी हेड मागितलाय परंतु टेल पडतोय. चला डिसिजन काय असेल प्रतीक? फिल्डिंग करणार. चला टॉस जिंकलाय प्रथम आई नंदादेवी 11 नांदगाव टीमनं आणि मॅच संपली की जसा डिसिजन जो असेल त्याच्यावर अंमल करा. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि सन्मान आपण करूया. मी राखीजी यांना विनंती करतोय आपण रोशनदादा आत्मडे यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे कुडावेजी रुपेशजी गोरे आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया, ज्यांचं सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचं आपण स्वागत करतोय. त्यानंतर रुपेश दादा गोरे यांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. एक दमदार व्यक्तिमत्व. आज आम्ही जे समालोचन करतोय आज आम्ही त्यांच्याकडून बरंच काही शिकलोय. बरीच वर्ष कुडावे आणि आजूबाजूच्या गावामध्ये ज्या वेळेला स्पर्धा असायच्या त्यावेळेला रुपेश गोरे आणि यांचा समालोचन एक अगदी चांगलं तारतंत्र पाहिलंय. परंतु आज मात्र ते आले, त्यांचा इथे आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मायेची उपदारशाल वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण मोमेंटम देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. त्यानंतर पुढचा सन्मान करूया. बघा आमचे दीपक दादा कोंडिलकर आहेत कुडावे, एक पूर्व क्रिकेटर लिजन खेळाडू, त्यांचा सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करा. मी आमच्या किरण दादांना विनंती करतोय आपण हा सन्मान करा. बरीच वर्ष वेगाचा बादशाह तेज तर्रार गोलंदाजी असेल
त्यानंतर मग आपण पाहिली तर बॅटिंग असेल असं हे चांगले खेळाडू किरण असतील दीपक असतील एकत्रित बरेच बऱ्याला खेळलेत कारण ही चांगली एक सांगड राहिली आहे आणि त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर करूया आपण पुढचा सन्मान आमचे रुपेशजी यांचे मित्र अमित दादांना विनंती करतो या आपण अमित दादा या आपला सुद्धा सन्मान केला जाईल सन्मानाचा आपण स्वीकार करा कारण रुपेश दादांची ओपिनियन सुद्धा आपण घेऊ। त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की एक चांगलं आयोजन आपल्या 10 गावांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि अमित दादांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। मॅचला सुरुवात त्यानंतर त्यानंतर मी विनंती करतो रोशनदादा आतमोडे आपण हा सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। मी पवन दादांना विनंती करतो या आपण पवनजी पाटील आणि त्यांना विनंती आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा। या वेळेला मात्र फटका चांगला आहे विश्वास पाटील यांचे सुपुत्र साजन पाटील आणि त्यांच्या बॅट मधून येतोय हा दमदार फटका आलाय षटकार इथे सन्मान केला जातोय व्यासपीठावर आमचे रोशनदादा आतमोडे। 1 लाखाची स्पर्धा माजी सरपंच चषक आपण पाहिला होता तुरमाळ्याच्या मैदानावर त्याचे यशस्वी आयोजक। त्यानंतर करूया पुढचा सन्मान वडवलीचे आमचे वसंतजी पाटील त्यांना विनंती आपण या आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारा वसंतजी पाटील मारुतीजी पाटील आणि मग आमचे सुदामजी पाटील एक तीनही आपण पाहताय खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत वडवली गावातील कोणतेही कार्य असू द्या। आज मी एकच सांगेन वसंतजी पाटील षटकाराचा 500 रुपये आमचे प्रकाश दादा चौधरी यांच्याकडून मारुतीजी पाटील सुदामजी पाटील वसंतजी पाटील त्यानंतर आमचे काशीनाथ अण्णा पाटील या सर्वांची एकत्रित जोडी आहे बघा या कुठेही जाऊ द्या सर्व एकत्रित पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्वांचं आपण स्वागत करतोय। चला यस सर्वांचं आपण स्वागत करतोय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आमचे अनंत बोपी आले त्यांचं स्वागत आहे त्यांना विनंती आपण या आपलं स्वागत असेल। बघा आमचे शिवम रुपेश गोरे यांचे भाचे आहेत प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रकाश दादांनी लावलं होतं साजनसाठी 500 रुपये बघा प्रकाश दादांकडून दिले जातील। चला शिवम साठी 1000 रुपये रुपेशजी गोरे भाच्यासाठी आणि चौकाराला 500। चला जाऊया आपण ऐकूया थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण पाहुणे सुद्धा बरेच येत आहेत 10 गावं आहेत सर्वजण आपलेच आहेत तर प्रत्येकाचा सन्मान होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण करतोय ऐकूया आमचे अमितजी भोपी यांचा आवाज। थँक्यू धन्यवाद शिखर पाटील साहेब। काय अतिथी देवो भव हे आपल्याला मान्यवरांचं स्वागत केलंच पाहिजे। तर घेऊन चलतो मैदानाकडे जिथे सामना सुरू आहे चेरोबा फायटर्स वडवली वर्सेस भाई 11 गावदेवी सांगोर्ले 58 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलं गेलं आहे वडवली संघासमोर आणि ते अचीव करत असताना इथे मात्र पहिला धक्का बसलाय आणि बाद झाला फलंदाज शुभम उद्रे। साजन पाटील हा एका षटकाच्या साह्याने मैदानात उपस्थित आहे। आता मात्र ब्लॉक ऑफचा चेंडू होता हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तो कोणतीही चुकी करत नाहीये। आता इथून मात्र दुसरा हादरा बसेल तो म्हणजेच वडवली संघाला बाद होणारा फलंदाज असेल शुभम। इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज ऋषी ठोंबरे याची कुडावे गावचा हा गोलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो ऋषी ठोंबरे। एक षटकाचा मार खाल्ला असला तरी पण तदनंतर चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। 2 विकेट प्राप्त करण्यात इथे मात्र त्याला यश आलंय पॉवर प्लेचं षटक आहे त्या षटकात कुठेतरी फलंदाजांकडे आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अंकित वाजेकर मॅन फ्रॉम शिवडोन गावचा खेळाडू
इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला गणलं जातं, तो इथे मात्र मैदानात दाखल होतोय. ऋषी मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. धावसंख्या धावपलकावर आपण बघतोय 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ऋषी ठोंबरे गोलंदाजी मार्फत तयार आहे. समोर नवीन आलेला फलंदाज अंकित वाजेकर कशा पद्धतीने त्याला सामोरे जाईल येणारी वेळच सांगणार, परंतु अद्यापर्यंत चांगली लढत, संघर्षमय लढत इथे मात्र पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावर शुभ आपण आगमन झालंय. सांगुर्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोषदादा पारधी, बाई 11 गावदेवी सांगोली टीमचे सर्व आहेत आणि त्यांचं इथे आपण स्वागत करूया. त्यानंतर आमचे वडवलीचे दत्तात्रयजी पाटील यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थान बनवा, आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. स्पीडअप करायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. तर अंकितला मात्र निर्धाव चेंडू, इथे मात्र वाईड यॉर्कर, इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला ऋषी ठोंबऱ्याच्या माध्यमातून आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत्या. पहिलं षटक संपलं. त्यानंतर बघा आपण सन्मान करूया आमच्या अशोकजी घरत, त्यांचा सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी आम्हाला जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टीला पूर्णपणे रंगवण्यासाठी, आखण्यासाठी, कारण खेळपट्टी नुसती खेळपट्टी नाहीये, त्या खेळपट्टीवर बरेच नियम असतात. तुमची लाईन असेल, टॉपिंग क्रीज असेल, या सर्व गोष्टी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, या नियमावलीने आपण करत असतो. आणि मग एकंदरीत चांगल्या पद्धतीने आखण्याचं काम आमच्या अशोकजी गरत यांनी केलंय, त्यांचा आपण करूया इथे सन्मान. त्यानंतर बघा आपण पाहता आमची आदित्य एंटरप्राइजेसचे सर्व आणि आदित्य टीम आणि या संघाचे पुरस्कर्ते आमचे दिनेश दादा बेडेकर, माजी उपसरपंच, एक दमदार व्यक्तिमत्व. आपण जर पाहिलं असेल तर आपल्या या विभागातील बेडेकर चिकन सेंटर आपण पाहत आहे आणि त्याचे सर्व एक दमदार व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व आमचे दिनेश दादा बेडेकर यांचं मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालंय, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. नॉट आउट. तर फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक प्रतिपथावर आहे. सुजल भगत गोलंदाजी मार्फत तयार आहे. दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. एक स्वेअर, एक व्हाईट चेंडू फेकलाय, आता मात्र तयार आहे. समोर फलंदाज आपण बघतोय साजन पाटील, ज्याने एक षटकार ठोकलाय, तो फलंदाज साजन पाटील. शॉर्ट पिचचा चेंडू होता, लेग साइडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार सुजल पाटील याच्या बॅट मधून, साजन पाटील याच्या बॅट मधून. चांगला खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळतोय साजन याच्या फलंदाजी बॅट मधून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय चांगला खेळ अद्यापर्यंत. इथे मात्र सुजल भगतला कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. वडवली भाई 11 सांगोली संघासाठी सुवर्ण संधी द्या. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर संदीप पारदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक घेतोय. तर पुढचा चेंडू सुजल भगत, फुल टॉस मध्ये चेंडू आहे आणि चेंडू जाईल फाईन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेखा पार चौकारासाठी. 4 धावा येतील. पुन्हा एकदा रेफर केला गेलाय, नो साठी रेफर केला गेलाय.
नो बॉलसाठी रेफर गेलेला हा पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते या. फेअर डिलिव्हरी. तर हा चौकार येतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज साजन पाटील 2 चौकार अद्यापर्यंत खेचलेत, एक षटकार खेचलाय. आपल्या संघासाठी एखादी किल्ला सध्या तरी मैदानात लढवतोय. पुढचा चेंडू सुजल भगत याचा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेवरच समाधान मानावं लागेल. अजून एक संधी येते. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर कैलासवासी राम पारधी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येते सांगोली संघाला देण्यात येईल. तर पुढचा चेंडू साजन सुजल भगत याचा टाकण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र धावसंख्या धावपलकावर पण बघतोय. वडवली संघ 18 धावा आणि नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय अंकित वाजेकर. इथे मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय. लॉंग ऑन डिझल मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये आणि इथे मात्र एकही आपलं खातं अकाउंट न करता इथे मात्र परतावं लागेल, ते म्हणजेच अंकित वाजेकर याला. अंकित वाजेकर बॅक टू द डगआउट. थोडंसं संकटमध्ये सापडतोय वडवली संघ, कारण फक्त एकटा उभा आहे तिथे, तो म्हणजेच साजन पाटील. फलंदाज फटकेबाजी करतोय, परंतु त्याला 7 दुसऱ्या फलंदाजाची लागत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. एका मागोमाग एक फलंदाज इथे मात्र परतवण्यात यश येत आहे, ते म्हणजेच सांगोली संघाच्या गोलंदाजांना. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय अथर्व जाधव. बघा बॅट्समन खेळत असताना त्यांचा पाय लागला स्टंपला, हिट विकेट. बॅट्समन हिट विकेट असेल. डीजे विजय कुठे असेल तरी आपण डीजे विजय या चला. कॅचच होतं ना, पण आउटच होती ना विकेट. पाय लागलाय का काय बघू आता काय. थांबा एक चालू आणि इकडे काय करत अंकितचा होता ना, लेफ्टीचा तो कॅच आउट झालाय. सोड कॅच आउट पण झाला काय म्हणते मला ते समजलं नाही. गेम पण चालू आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू टॉप एज लागला जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये आणि नो मॅच लँड मध्ये हा चेंडू जातोय आणि ह्या 2 धावा तोपर्यंत मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आणि नवीन आलेला गोलंदाज आपण बघतोय ऋषी ठोंबरे. विकेट आहे ना पण ऑलरेडी त्याच्यावर. नवीन बॅट्समन कोणाला आहे? अथर्व जाधव नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय. पुढचा चेंडू ऋषी ठोंबरे. एकदम सुरेख फटका पाहायला मिळतोय. काऊ कोणाच्या रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी एक 100% इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या संघासाठी. या धावा वाचवतोय.
षटकारासाठी तर काय लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली बघा, अप्रतिम. क्षेत्ररक्षक होते विशाल तुरमाले गावचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. काय अप्रतिम, 100% एफर्ट. पाहिलं त्यांनी, परखलं, ओळखलं की चेंडूला मी अडवू शकतो, त्या टायमिंगला उडी लगावली आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. क्रिकेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट, हे महत्वाचं आहे. चला 12वे खेळाडू लक्ष ठेवा, मैदानात काय चाललंय, मोबाईल बाजूला ठेवा, बाकी गोष्टी बाजूला ठेवा आणि मैदानाकडे लक्ष द्या. का बाबा पाणी घेऊन जायचंय, काय करायचंय. ऑनफिल्ड हा षटकार नाहीये. धावा किती काढल्यात? एकच धाव. यस, 5 धावा वाचवल्यात. टाळ्या वाजवत त्या क्षेत्ररक्षकासाठी, कारण चेंडू जवळ बाहेर गेला होता. त्यानंतर मात्र उडी मारून तो चेंडू आतमध्ये ढकलला आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. 100% हे पाहायला मिळालं, त्याच्याकडून एफर्ट पाहायला मिळाला. सामना चालू करायचा आहे, स्पीडअप करायचा आहे. धावसंख्या धापलकर पण बघतोय. वडवली संघ 21 धावा, अजूनही 58 धावांचं टार्गेट आहे. हे 58 धावा कशा पद्धतीने इथून मात्र गोला करेल वडवली संघ. साजन पाटील मात्र आपल्या संघासाठी एक भिंत बनून उभा आहे, तो म्हणजे सांगोली संघासमोर. कारण एक हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवतोय आपल्या संघासाठी. समोर त्याला कोणती साथ लाभत नाहीये, फलंदाज थांबत नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज ऋषी ठोंबरे हा फलंदाज. कुडावे गावचा हा गोलंदाज ऋषी ठोंबरे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. समोर फलंदाज आपण बघतोय अथर्व जाधव, फलंदाजी मार्कवर तयार आहे. इथे मात्र साथ द्यावी लागेल, ती म्हणजे साजण्याची कोणत्या तरी फलंदाजाला वडवली संघाकडून खेळत असताना. पुढचा चेंडू ऋषी, कमबॅक करावा लागेल. एकदम शॉर्ट पेसचा चेंडू होता, सन्मान दिलाय चेंडूला. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये हा चेंडू जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्या 22 धावा धावफलकावर. अजूनही 36 धावांची गरज असेल. 36 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल, ती म्हणजेच वडवली संघाला मोठे फटके खेचावे लागतील, षटकार खेचावे लागतील, चौकार खेचावे. तिथे मात्र टॉपेज लागला जातोय. ज्या फलंदाजासाठी झालं विणलं गेलं होतं ऋषी ठोंबरे या गोलंदाजाकडून, आणि त्या फलंदाजाला इथे मात्र या जाळ्यात पकडलं गेलंय. फलंदाज बाद होईल, मोठा धक्का बसतोय, तो म्हणजेच वडवली संघाला. साजन पाटील बॅक टू द डगआउट. इथे मात्र मॅच फसली जातीय वडवली संघाच्या बाजूने आपण बघितलं तर, कारण खांदे झुकले जात आहे इथे मात्र वडवली संघाचे. कारण जो एकटा फलंदाज साजन पाटील जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती, त्याला इथे मात्र माघारी परतवण्यात यश आलाय. ऋषी ठोंबरे हा गोलंदाज, निश्चितच मोठमोठे रेकॉर्ड आहे ऋषी ठोंबरे या गोलंदाजाच्या नावावर आहेत. तो ऋषी ठोंबरे गोलंदाज इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय रोहित पवार. इथे मात्र कुणाला तरी धुरं हातात घ्यावी लागतील, फलंदाजी चांगली करावी लागेल. इथून मात्र वडवली संघाच्या फलंदाजांना रोहित आणि अथर्व अशी जोडी मैदानात सध्या तरी उपस्थित आहे वडवली संघाकडून खेळत असताना. पुढचा चेंडू टाकण्यासाठी रोहित, ऋषी ठोंबरे गोलंदाजी मार्कवर तयार. फुलटॉस पेसचा चेंडू आहे, डीप स्क्वेअर लेग दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची, आणि तोपर्यंत मात्र एकच धाव पूर्ण केली जाईल. ह्या एका धावेने धावसंख्या जाईल 23 धावा धावफलकावर. अजूनही 35 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील आपण बघितलं तर 5 चेंडूचा खेळ संपला अद्यापर्यंत, म्हणजेच 13 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 13 चेंडू मध्ये इथून मात्र 35 धावा कराव्या लागतील. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय, कावकोनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, चेंडू जाईल सीमा रेखा पार. दणदणीत षटकार येतोय, तो म्हणजेच अथर्व याच्या बॅट मधून सुरेख फटका. उणीव स्पष्ट करतोय आपल्या संघासाठी. साजन जरी बाद झाला असला तरी मी अजून मैदानात उपस्थित आहे आणि माझी फलंदाजी मी इथे दाखवून देणार, असा षटकार इथे मात्र केसतोय. सुरेख फलंदाजी अथर्व याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. धावसंख्या जातीये ती म्हणजेच 29 धावा धावफलकावर. आता मात्र या षटकाराने
थोडासा कुठेतरी पाठीराख्यांच्या वडवली संघाच्या पाठीराख्यांच्या धीर आला असेल तर धावसंख्या 29 धावा धावफलकावर अजूनही गरज असेल ती म्हणजेच 29 धाव्यांची मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूमध्ये 29 धावा कराव्या लागतील त्या म्हणजेच वडवली संघाला आणि ह्या 29 धावा रोखाव्या लागतील त्या म्हणजेच सांगोली संघाच्या गोलंदाजांना जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये 10 गाव प्रीमियर लीग एक सुरेख आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय प्रत्येक या 10 गावचे खेळाडू वेगवेगळ्या गावातून इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या संघातून आपल्याला इथे मात्र खेळायला पाहायला मिळत आहेत आपण बघितलं टुर्नामेंट असतात स्पर्धा असतात गावचे प्रत्येक गावातले खेळाडू एकाच संघातून खेळतात आणि एकदा तो संघ स्पर्धेतून बाद झाला तर तो पूर्ण स्पर्धेतून बाद असतो आणि इथे मात्र जरी आपण हरलात तरी आपल्याला पुन्हा संधी मिळत असते पुन्हा कमबॅक करण्याची संधी ह्या 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळते तर निश्चितच कुठेतरी अथर्व मात्र एक षटकार खेचून मैदानात उपस्थित आहे नॉन स्ट्राईक हँडला आपण बघतोय आता मात्र स्ट्राईक हँडला जातोय तो म्हणजे रोहित आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चौथ्या षटकासाठी तयार होतोय स्पीड अप करायचंय 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजेच वडवली संघाला एक संघर्षमय लढत इथे मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ इथे मात्र हार पत्करायला तयार नाहीयेत दोन्ही संघ आपल्या संघासाठी इथे मात्र दोन्ही संघाचे खेळाडू इथे मात्र आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत गोलंदाज अथर्व गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्क तयार आहे हितेश टोमरे चौथ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू उडवला जातोय रोहित त्याच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार 6 धावा इथे मात्र कुठेतरी सामन्यात परत आला होता तो म्हणजेच सांगोली संघ परंतु या नंतरच्या 2 चेंडूवरती इथे मात्र षटकार खेचून सामन्यात पुनरागमन करतोय तो म्हणजेच वडवली संघ रोहित आणि अथर्व ही जोडी मैदानात दाखवून देते आम्ही अजून उपस्थित आहोत मैदानात वडवली संघासाठी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी इथे मात्र पाहायला मिळते पुढचा चेंडू गोलंदाज इथे शॉर्ट पिचवरचा चेंडू आहे लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल पुन्हा एकदा 6 धावांसाठी कणकणीत षटकार येतोय रोहित पवार याच्या बॅटमधून धावसंख्या धावपलकावर लागली जाईल 41 धावा अजूनही गरज असेल 17 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल ती म्हणजेच वडवली संघाला सामना आपल्या बाजूने पूर्णपणे जिंकवला जातोय वडवली संघाच्या रोहित याच्या 2 षटकारांनी 10 चेंडू आणि 17 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचवर चेंडू आहे काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडू उडवला जातोय आणि षटकाराची हॅट्रिक इथे मात्र खेचतोय तो म्हणजेच फलंदाज रोहित आपल्या संघासाठी सामना पूर्णपणे आपल्या बाजूने जिंकवला गेलाय कुठे सामना होता 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज लक्ष्मण मुद्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक होतं ह्या 3 षटकारांसाठी रोहितसाठी तर सामना होता 12 चेंडू आणि 29 धावा आणि त्यानंतर गोलंदाज आला हितेश आणि त्याच्या 3 चेंडूवर 3 षटकार खेचून आता मात्र सामना येऊन टेपलाय 9 चेंडू आणि 11 धावांची गरज पुन्हा एकदा शॉर्ट पिच ब्लॉकर पिचचा चेंडू होता ऑफसाईडच्या रिझन मध्ये चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेखा बार 4 धावांसाठी सुरेख फलंदाजी सुरेख फटकेबाजी रोहित याची पाहायला मिळते आता मात्र गरज आहे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज 2 षटकामध्ये ह्या धावा होतील का नाही याची चिंता होती परंतु पुढच्या 4 चेंडूवर इथे मात्र सामना पूर्णपणे आपल्या साईडने जिंकवलाय रोहित वन मॅन शो इथे मात्र पाहायला मिळतोय वडवली संघासाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख सुरेख क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना हा फटका जाईल सीमा रेखा पार आणि 5 चेंडू मध्ये
5 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा ठोकतोय सुरेख. श्रावणजी टाळ्या पाटील वाजवायच्या आहेत. यांच्याकडून बघा कॅश प्राइज येते बघा. रोख रक्कम एटीएम खुला केला गेलाय. आता मात्र कॅश प्राइज लगावली जाते. काय अमित, काय सामना आहे बघा अमित, अप्रतिम. बोलावे थोडे शब्द कमी आहेत या फलंदाजासाठी, कारण 12 चेंडू 29 धावा होत्या. पुन्हा एकदा ब्लॉकर पडीचा चेंडू होता, उडवला गेलाय आणि आता मात्र सामना विजयी होतोय. वडवली संघ एक षटकला राखून इथे मात्र सामना विजयी केलाय. टाळ्या वाजवायच्या त्या प्लेयरसाठी. तर श्रावण पाटील यांच्या माध्यमातून रोहित साठी येत आहेत 500 रुपयाचं पारितोषिक आणि मारुती पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पारितोषिकांची इथे मात्र चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. अमित, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर रोहित ठरलाय. विलास पाटील, विलास पाटील संघाला चीअरअप करतायत बघा. चला नेक्स्ट मॅच बघा आणि टॉस जिंकलाय प्रतीक हुदार. चला आपला डिसिजन जो असेल त्याच्यावर अंमल करा आणि लगेच सामना सुरू करा. तर पारितोषिकांची इथे मात्र भरघोष प्राइज इथे मात्र पाहायला मिळत आहे. तर विश्वास पाटील यांच्या माध्यमातून रोहित साठी येत आहेत 2000. तर वसंत पाटील 200 रुपये, दत्तात्रय पाटील 200 रुपये, सुदाम पाटील 200 रुपये, मी विनंती करतो बघा आमच्या लक्ष्मण उदरे 200 रुपये, आदित्य एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा दिनेशजी बेडेकर दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे नामांकन द्यायचं. मॅन ऑफ द मॅच माजी उपसरपंच पळसपे ग्रामपंचायत